9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्या घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. ती आई सांगते अगं दिव्या पायी पंथीचा विषय नाश करू नको. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. चैतन्याचा जिव्हाळा राधा मेरी स्वामिनी मेरा देखो दास, जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को बास. मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता, ब्रज रज मस्तक लगे और मुक्ति मुक्त हो जाए. जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर. पण भक्ती क्षेत्रामध्ये तुकोबरा हनुमंतरायाचं मार्गदर्शन घेतात. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा. भक्तीच्या जोरावर माझ्या हनुमंतराय सर्वांमध्ये श्रेष्ठ ठरले. नाथ बाबा भागवतामध्ये एक ओवी खर्च करतात, किती गोड ओवी ऐका. योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवामध्ये श्रेष्ठ ठरले हनुमंतरायाचं कारण भक्त शिरोमणी होते. आणि त्या हनुमंतरायाच्या जन्म उत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम मला तुम्हा ग्रामस्थ मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. अनेक वर्षापासून चाललेली आपली ही परंपरा. पण सप्त्याचं जर निरीक्षण केलं, सप्त्याचा सर्वे केला तर या मंडपामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं तुमच्याही लक्षात येते, माझ्याही लक्षामध्ये येते की इथं तरुणांची संख्या 85% आणि वयस्कर लोकांची संख्या फक्त 15% आहे महाराज. आणि हा संप्रदायासाठी खूप चांगला काळ आहे. वयस्कर लोकांना तर माझी विनंती बाबांनो, जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक सप्त्याचा कार्यकर्ता तरुण झाला, तुम्ही भाग्यवान आहात की आतापर्यंत तुम्ही ही परंपरा इथपर्यंत आणली. पण तुम्ही आता कुठेतरी थांबा. घरच्यांनी आपल्याला घराच्या बाहेर काढून देईपर्यंत घरच्यांनी घरात राहूच नाही, हा नेम आहे. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली होती, आठवतंय तुम्हाला. तुमचं टक्कल पडलं तरी तुम्ही घर सोडेन आणि पद सोडेन, शेवटी तुमच्याकडून पद घ्यावं लागतंय आपल्याला. लक्ष देऊन ऐका. का तरुण मुलांना सप्त्याचं कार्यकर्ते करा? कारण माणसं काही म्हातारे लोक काही बिअर बारला जात नाही, काही धिंगाणा करत नाही, डीजे समोर नाचत नाही. आज जर सर्वच महाराष्ट्रातला तरुण माझ्या संप्रदायाला जोडला, महाराष्ट्रातला तरुण जर माझ्या सांप्रदायिक कीर्तनकारासमोर आला, तर मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला शाश्वती देतो, भविष्यात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत ज्यांनी इतिहास घडवला तो म्हातारपणात नाही, तरुणपणात घडवलाय. संभाजी राजांचं नाव घेतोय आपण, म्हातारपणी कार्य केलं का? तरुणपणात केलंय. स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलंय वयाच्या 16व्या वर्षी. शंकराचार्यांनी शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला वयाच्या 16व्या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला 17व्या वर्षी का 16व्या वर्षी? 16व्या वर्षी. ज्ञानोबराय सारख्या माझ्या आईने ज्ञानेश्वरी सांगितली कितव्या वर्षी वयाच्या? मग बडबड नको, शांत बस. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी. परवा दिवशी एक वयस्कर माणूस मला म्हणे, महाराज अहो त्यांच्या गळ्यात माळा नाही, नका का नशेन तरी त्यांना सप्त्याचे कार्यकर्ते करा. तो पहिल्या वर्षी माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही, पण तिसऱ्या वर्षी आमच्यासारखा तरुण कीर्तनकार पाहिल्यानंतर ज्यावेळेस तो हार घालायला गळ्यात येईल त्यावेळेस त्यालाही लाज वाटेल, गडे आपण तर हार घालायला चाललो, महाराजाला आपल्या गळ्यामध्ये माळ नाही, लाज काज का होईना तो माळ घातल्याशिवाय राहणार नाही. हे बेनिफिट फक्त सप्त्याचं आहे. म्हणून मला आनंद आहे की तुम्ही सर्व मंडळी एवढ्या आनंदानं सप्ताह करत आहात. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे. फक्त माझी एक विनंती, हातवर करा बरं, या गावचं कोण कोण आहे?
नाही हो, बाकीचे अर्धे तर आमच्या परिसरातूनच आलेले आहे तुमच्या गावात राहायला. बरोबर आहे का नाही? अख्खा जालना, बुलढाणा, बीड, परभणी. तुम्हाला तुमच्यामुळे शोभा नाही, आम्ही तुमचे पाहुणे रावळे म्हणून तुम्हाला शोभा आहे. नाही तर तुमची मेदनकरवाडी आहेच किती एवढू शिके. आम्ही तुम्हाला मोठं केलंय. विठ्ठल विठ्ठल. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर सर्व मंडळांना ते कीर्तन करणं बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी ए तसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवान श्रीकृष्णाने जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. भगवंताच्या अवताराचा इतिहास तुम्हा सर्व मंडळाने आते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 4थ्या अध्यायामध्ये सांगतात. त्याचंच वर्णन तुलसीदासजी हिंदीमध्ये किती गोड करतात, ऐका. ओ जब जब होए धर्म की हानि पाडकी असुर अधम अभिमानी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम. त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. महाराज जब जब होए धर्म की हानि बाढ़ही असुर अधम अभिमानी राम सिया राम जय जय राम. तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरहि कृपा निधि सज्जन पीरा राम सिया राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. ऐका, पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलंय, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलंय, तिसरं प्रमाण धर्मरक्षा वया अवतार गेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. द्वापार युगाची परिस्थिती तीच झालेली आहे. कंस, दंत, वक्र, शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर माझ्या पृथ्वी मातेला होतंय. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाये नेत्रीवा हे तो सांगत असे. रडायला लागली पृथ्वी माता, देवाला सांगू लागली, ओ ब्रह्मदेवा, या राक्षसांचा एवढा सुळसुळाट झालाय, राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याभेने पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले दिदला से त्रास ऋषी मुनी सकळा न पूजिती कोणी देवा एक राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याभेने. सर्व देवता कुठे गेले? भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूंची स्तुती करू लागले. सप्ताहाचे कार्यकर्ते, माझी विनंती तुम्हाला, तुमच्या गावामध्ये एखादा 1 नंबरचा हलकट माणूस असेल जो रुपया कधी खर्चत नाही, त्याच्याकडून जर तुम्हाला एखाद्या कीर्तनाचं यजमानपद घ्यायचं असेल तर फक्त तुम्ही त्याच्या घरी जाऊन त्याला एवढं म्हणा, पाटील तुमच्यासारखा माणूस अख्ख्या चाकणमध्ये नाही ते 10,000 देऊन तुम्हाला कॉफी पाजतो महाराज. आपल्याला याच तोंडाने चांगलं बोलायचं आणि याच तोंडाने काय बोलायचंय? मग होईल तोपर्यंत चांगलं बोलायला काय प्रॉब्लेम आहे? साचानी मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे गोड बोला मधुरावानी ओठी. तुका म्हणे आपण बोलल्यानंतर प्रत्येकाचं हृदय भरून आलं पाहिजे असं गोड बोला. नाही तर काही लोकांना सांगावं लागतं, ओ बाबा एवढं चांगलं थोबाड दिलं, जरा चांगलं बोला. मी याच्याही पुढे जाऊन सांगतो, राजकारणी लोक कामं करतात का गोड बोलतात? हो तुम्हीच सांगा. हा बोला, जोरात बोला, लाजू नका. गोड त्यांचा तेवढा जरी गुण तुम्ही घेता तरी जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारण नाही. प्रत्येकानं गोड बोला. भगवंताचं एवढं गोड वर्णन केलं. शशंक चक्रम सकरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशूरेक्षरम सहार वक्षस्थलकस्त्वश्रेम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. देवा तू आमचा माय बाप हे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा
जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. देवाला एवढा आनंद झाला, देव एवढा गदगद झाला आणि देवानं आनंदाच्या भरात आश्वासन किती सुंदर दिलं ऐका. आकाशाची वाणी सांगे सकळासी, 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 आकाशाची वाणी सांगे आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे इकडे या ना, ऊन खूप आहे. या इकडे जागा आहे पाठीमागं सावलीत या. हा 4-5 जण या इकडे सावलीत बसू द्या. विठ्ठल विठ्ठल भगवंतानं आश्वासन दिलं. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गायी भक्त. पण अवतार घेणं तुम्ही म्हणता तेवढं सोपं नाही हो महाराज. अवतार घ्यायचं म्हटल्यानंतर काही लोक संघ लागतील ना. जसं पक्ष स्थापन करायचं म्हटल्यानंतर कमीत कमी स्वतःचे 40 आमदार नको. 2-3 आमदारावर कसा पक्ष होईल? होणारच नाही ना महाराज. देवाचा अवतार घ्यायचा. भगवंत उठले आणि पहिलं शेषाकडे गेले. शेष म्हणजे लक्ष्मणजी. शेष म्हणजे कोण? लक्ष्मणजी. आणि लक्ष्मणाला जे भगवंत सांगू लागले, शेषाप्रती बोले चाल लक्ष्मीचा तोवर, चला अवतार घेऊ आता. ओ शेषराव, चला अवतार घ्यायचा आपल्याला. शेषरावने हात जोडले म्हणे, देवा मी सर्वांच्या नादी लागेल गड्या, पण तुझ्या नादी लागणार नाही. अरे मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो देवा, किती कष्ट केले रे मी. अरे 14 वर्षाचा उपवास करावा लागला देवा मला तुझ्यामुळे. किती तुम्ही दोघं नवरा बायको टरबूज खात होते, द्राक्ष खात होते, ॲपल खात होते, काय नाही खाल्लं रे जंगलामध्ये तुम्ही. मला ते इंद्रजिताला मारण्यासाठी 14 वर्षाचा उपवास करावा लागला. एक सांगू, खरा जर रामायणामध्ये वनवास कोणाला घडला असेल तर उर्मिलेला घडलेला आहे, लक्ष्मणाला घडलेला आहे. सीतेला वनवास घडला. आता तर आम्ही कोणाच्याही घरी गेलो की त्यांच्या काही माया सांगतात, म्हणतात महाराज माझ्या पोरीला सीतेसारखा वनवास आहे. तुमच्या पोरीला सीतेसारखा वनवास असू शकतो माया हो. तिच्या बेनं सासूनं फाशी घेतली तरी म्हणतात ते सीतेसारखा वनवास आहे. कसं जमल महाराज? शक्यच नाही हो. आता वनवासन ह्या गोष्टी कुठं राहिल्या महाराज? पूर्वीचा काळ होता, सासू पाहिली की सून गाय भरत होती. आता सून पाहिली की सासू आपाप थर 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 झालंय तसं. प्रत्येक सासांना माझी विनंती आणि प्रत्येक सुनांना सुद्धा माझी विनंती आहे. प्रत्येक सासूनं जर आपल्या सुनबाईला लेकीसारखा जीव लावला तर घरात भांडणं होणार नाही. आणि प्रत्येक सुनबाईनं जर आपल्या सासूला आईसारखं प्रेम दिलं तर जीवनामध्ये भांडणं होणारच नाही. कारण सासूचं वय असतं 65 वर्षाचं आणि सुनेचं वय असतं 25 वर्षाचं. 25 वर्षाचे विचार आणि 65 वर्षाचे विचार एकत्रित होऊ शकत. कारण सासू ज्या वेळेस सून होती त्यावेळेस तेल पाहायला भेटत नव्हतं. आणि यांच्या काळात तेलाचे ड्रामच्या ड्राम आहे. सासूबाईला वाटतं नुसतं तेलाचीच भाजी करते. तुला काय करायचं? तुझ्या जन्मात नव्हतं, तू घे की खाऊन. प्रत्येकानं जर असं सम्यारम्यानं वागलं तर जीवनामध्ये भांडण होण्याचं कारणच नाहीये. पण सासा 1 नंबर आडेल तर सुना 2 नंबर आडेल. आमच्या शेजारची काकू आहे. 2-4 दिवसापूर्वी मी घरी असताना तिचा जावाई आणि तिची लेक आली होती. मग आता जावाई लेकाचं जेवण वगैरे झालं आणि तिने मला आवाज दिला, ए महाराज. म्हणलं काय ग काकू? ये म्हणे जावाई बापू आलेले. मग आता जेवण वगैरे झालं, जावाई निघाले. त्या जावाईनं बुलेट घेतली होती. काय घेतली होती? बुलेट. मग आता दोघं नवरा बायको चालल्यानंतर ती आमची काकूच्या डोळ्याला धरा लागल्या, बघ ना म्हणे माझ्या मुलीची जावायची कशी लक्ष्मीनारायणाची जोडी शोभती. मला खूप सुंदर आहे. आणि दुसऱ्या दिवशी आमचा बाजार होता आणि तिची सून आणि तिचा लेक 2 व्हीलरवर बाजाराला चालले. परत आमच्या काकून मला आवाज दिला, पुरुषोत्तम. म्हणलं काय? इकडे बघ रे म्हणे माझ्या सुनानं लाज सोडली, कशी 2 व्हीलरवर बसून चालली. खरं सांगा अशा सासूला हाणलं नाही पाहिजे तर काय हो. म्हणजे स्वतःची लेक चालली त्यावेळेस लक्ष्मीनारायणाचा जोडा.
आणि सुनबाई चालल्यावर लाज सोडली. असं अजिबात करू नका, लक्ष देऊन ऐका. लक्ष्मणजी म्हणले, देवा मागच्या जन्मात मी तुझ्यासाठी खूप कष्ट केले, आता मी हे सहन करू शकत नाही. ते हुशार आहे, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. देवानं सांगितलं, अरे मागच्या जन्मात तू लहान भाऊ झाला, आता तू वडील होईबा सर्वज्ञा, पाळील मी आज्ञा तुझी बारे. ठरलं महाराज. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. ऐका, कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली आणि आकाशवाणी झाली, कंसा ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे, तिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे. बस, आपल्या बहिणीचं लेकरू आपल्याला मारणार हे भावाला कळल्यानंतर पैठणी गेलं वय. तो कंस होता महाराज. घेऊनी या खड्ग माराया धावला, 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 घेऊनी या तो धरीला वसुदेवे. हिच्या पोटी येणारा मुलगा मला मारणार हे कळल्यानंतर कंसाने तलवार घेतली आणि मारणार वसुदेवाने हात पकडला. ए कंसा, अरे तुझी बहीण आहे आणि स्त्रीची हत्या करणं ब्रह्मपातक हे वेड्या. हिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे ना, काळजी करू नको. ठरल्याप्रमाणे कारागृहामध्ये ठेवलं. कारागृहामध्ये ठेवल्यानंतर 2-3 वर्षे ओलांडल्यानंतर सुंदर असं वसुदेवाला मुलगा झाला. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. ते मुलगा वसुदेवाने हातात घेतला आणि कंसाकडे गेले. तुम्ही सर्व मंडळी अनेक वर्षापासून काल्याचे कीर्तन ऐकतात. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. कंस हा देव होता का राक्षस होता? हो, कोण होता? माया हो, कोण होता? मावस भाऊ का मान भाऊ तुमचा? कोणीतरी असेल ना. कंस कोण होता? राक्षस होता. कोण होता? कंसाने त्या मुलाकडे पाहिल्यानंतर कंसाच्या मनामध्ये दया आली. कंस विचार करू लागला, अरे मला तर आठवं मारणारे पहिल्यानं काय केलं, थोडं चरित्र बाजूला ठेवू, आपल्याकडे येऊ. कंस राक्षस होता मायबाप, पण तुमच्याने माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता गड्या. हो, तुम्ही म्हणसाल असं कसं म्हणता? अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता, आपण ते एवढे हलकट झालो महाराज, गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलो. मला काही कळत नाही. प्रत्येकाला असं वाटतं मला मुलगाच पाहिजेत. मुलगा काय दिवे लावतो मला काही अजून कळलं नाही. दशरथ माहिती आहे का तुम्हाला? दशरथ तुमच्या गावचा नाही. प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न 4 पोर होते दशरथाला. किती पोर होते? 4 पोर असून दशरथासारख्या बापाला जर पोराने पाणी पाजलं नाही तर तुम्ही आणि मी अपेक्षा काय करायची आपले पोर आपल्याला पाणी पाजतील? एक सांगू, जीवनामध्ये जर मुलगी जन्मालाच आली नाही तर कसं होणार? उद्या या देशाची संतती कशी वाढल? म्हणून एक मुलगी ज्यावेळेस तिची आई तिला गर्भपात करायला जाते त्यावेळेस ती गर्भातून ती मुलगी आपल्या आईला सांगते, आई ऐक ना, मुलीची हत्या गर्भात करू नये, लेकराची हत्या गर्भात करू नये, हे ज्ञान तुम्हाला माणसांनी दिले का राक्षसांनी दिलेले? कोणी दिलेले? मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो गड्या. हो, तुम्ही आणि मी फक्त राक्षसांचे नावं खराब केले. आपलं जर कार्य पाहिलं तर राक्षसापेक्षा पुढचे आपण लोक. रावणाला 10 तोंड होते असं रामायण सांगतं. किती तोंड होते रावणाला? मग तोंड जर 10 झाले तर डोळे किती झाले? 10 दुनी. रावणाला 10 तोंड होते, 20 डोळे होते, तरी रावणानं जन्मामध्ये फक्त एकाच माय माऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं. तिचं नाव आहे सीता. तुम्हाला मला 2 असून तुम्हाला कोणतीच माय माऊली चांगल्या नजरेने दिसत नाही, म्हणून तो कोपर्डी सारखे बलात्कार या महाराष्ट्रामध्ये घडले. महाराज, आज आपली पोरगी शाळेत गेली तरी घरी येईल म्हणून काही गॅरंटी नाहीये. एवढं अवघड वातावरण झालं. 60-60, 65-65 वर्षाचे म्हाताडे सुद्धा 5-5, 6-6 लेकरावर अत्याचार करायला लागले, मुलीवर अत्याचार करायला लागले. खरं सांगू का महाराज, मला माफी मागून एक वाक्य बोलायचं तुम्हाला. आज तुमच्याने माझ्याकडे पैसा खूप आलाय महाराज. पैसा आला, गाड्या आल्या, बैठकी आल्या, बंगले आले, सगळ्या गोष्टी आल्या, सोनं नाणं सगळं आलं. पण 2023 मध्ये जर माणसाचा सर्वे केला ना तर माणसं जेवढे विचारानं गरीब झाले तेवढे 50 वर्षापूर्वी नव्हते गड्या. हो, 50 वर्षापूर्वी लोकांचे बंगले नव्हते, छोटे घरं होते, पण त्या घरामध्ये
30-40 लोक ऍडजस्ट होत होते. आता बंगला 5 कोटीचा आहे, घरामध्ये 2च विठ्ठल रुक्मिणी, पुंडलिक सुद्धा नाही. कसं होणार महाराज? अजिबात नाही. म्हणून एक सांगू तुम्हाला, जीवनामध्ये पैसा कमी कमवा, पण जीवनामध्ये संस्कार गोष्ट खूप महत्वाची. कंसाने विचार केला आपल्याला तर आठवं मारणारे, पहिल्यानं काय केलं? सोडून दिलं. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वदी बालकाशी ठेवू नको. पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, चौथं मारलं, 5वं मारलं, 6 मारित दुराचारी, 7वा जो गर्भयोग मायने ताश्चर्य करीत जगा माझी. आणि 8व्याची तयारी सुरू झाली. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, 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 देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. कंसाचे हृदय जळतसे, कंसाचे हृदय जळतसे, कंसाचे हृदय जळतसे, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. भगवंताच्या अवताराचा काळ जवळ आला, सर्वांना ज्ञाते. दशरथे मारिला तोचे होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनामध्ये बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. अयोनी संभवनो एकाई श्रमे नाम याचा स्वामी प्रकटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रकट झाल्यानंतर देवकी रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळासी मरेल. ठरलं महाराज. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रकट झाल्यानंतर देवकी रडायला लागली. देवानं सांगितलं, आई एक काम कर, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे हो, ठेवी मज आणि येथे, मनसी रक्ष पाळ ते म्या मोहिले सकळ. भगवंताला उचललं, गोकुळात नेऊन ठेवलं आणि माईला घेऊन आले. रडे माया करिया कांत, नामा म्हणे उडते दूत. आता जिकडं तिकडं आनंद आहे महाराज. प्रत्येक गवळण गवळणीला सांगू लागली, ए अगं ऐकलंस का? गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडे, मन घेऊन या ताटी, नंदा घरी झाली दाटी, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास, चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. जिकडं तिकडं आनंद आहे, पण एकीकडे आनंद आहे, एकीकडे दुःख आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टाचळ काप सुटला. कंसाने मिटिंग भरवली. ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला इडा उचलला होता पुतना मावशीने.
तुम्ही असं नका समजू की महिलांना आताच आरक्षण आहे, पूर्वीपासून तेवढंच आहे. आता सुद्धा पाहा तुम्ही, तर पुरुषांची संख्या कोणा जास्त आहे का महिलांची? बिचाऱ्या कुठेही पुढंच आहे बरं. सप्त्यात पुढं, राजकारणात पुढं, ग्रामपंचायतमध्ये आता जेवढ्या ग्रामपंचायतल्या अर्ध्या सरपंच तर महिलाचे महाराज. आणि सरकारचं विशेष प्रेम आहे त्यांच्यावर. आता तर त्यांना 50% एसटीत आंदोलन आरक्षण देऊन टाकलं. वा 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 वा. असं क्षेत्र नाहीये की त्या क्षेत्रात बिचारे नाहीये. आणि भांडणात तर महाराष्ट्रात 1 नंबर पुढे आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून पुतना मावशीने काय उचलला? इडा उचलला. आणि पुतनेने सांगितलं, ए दादा, एवढूस का हातभर पोरग मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा शृंगार केला आणि यशोदेकडे गेली. ए यशोदे, अगं बाळ झालं तुला सांगितलं नाही? यशोदा म्हणे खूप धावपळ होती ग, काही कळलं नाही. कोण आहे ग तू? म्हणे मी तुझी मावस बहीण आहे. यशोदा म्हणू लागली, मला मावशीच नाही तर मावस बहीण आली कुठून? पण आता जाऊ दे, लेकरू बघायला आली. कुठे बाळ? आता झोपी घातलं ग, खूप रडत होतं. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, किती भोळी माय आहे माझी. माझं बवणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार आहे महाराज, बवणीचं गिराईक किती का हलकट असेल त्याला परत जाऊ देत नाही. एक मायमाऊली चाकणच्या बाजारात वांगे विकत होती. एक माणूस तिच्याकडे गेला, मावशी वांगे काय किलो आहे ग? ती म्हणली, दादा 30 रुपये किलो. हा म्हणला, अगं महाराज लोकांना मसाला वांग करायचं असं कर ना, 25 न दे ना. तिनं हात जोडले, दादा या वांग्यावरच मला रूम भाडं भरावं लागतं, माझ्या मुलाचं शिक्षण आहे, कुटुंब याच्यावरच चालतं. मला 27 न भेटले, 2-3 रुपये मी काढते. असं करा ना दादा, तुम्ही असं करा, आल्या त्या भावात घ्या, 27 न घ्या ना. हा म्हणे 25 न द्या. ती बाई वैतागली, म्हणे भाऊ मला तुला वांगे द्यायचे नाही, तू पुढच्या दुकानावर जाय. माणूस थोडा बोलायला हुशार होता. म्हणे मावशी असं करू नको ग, माझ्या हातानं बवणी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझ्या टोपल्यात एकही वांग शिल्लक राहणार. बाई त्याच्या पुढची होती, म्हणे का रे मेल्या, तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? यानं तिला सांगितलं, मावशी माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हातानं गमवली ग मी, तुझं टोपलं भर वांगी काय घेऊन बसलीस? बवणीचं गिराईक परत जाऊ द्यायचं. उचललं महाराज. भगवंता पुतनाकडे गेली आणि पुतनेनं भगवंताकडे पाहिलं, उचललं पुतनेला. सामुंच मुंचाल मिती प्रभासने स्विड्डमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुज महु प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदहा. रडायला लागली पुतना. देवा सोड, देवा सोड. देव पुतनेला म्हणला, पुतने पहिलं तर मी कोणाला धरत नाही, एकदा का कोणाला धरलं तर मरेपर्यंत सोडत. गोविंदा ये नमो नमा. दुसरे सुद्धा माबळ भट्टाची अवस्था. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर कळाले ढुंगणाचे, धोतर कळाले ढुंगणाचे, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. अनेक प्रकारच्या राक्षसांचा उद्धार केला. काल्याच्या कीर्तनामध्ये राक्षसांचं वर्णन करत जाऊ नये. जगाचा मालक दिसायला एवढा सुंदर. एक दिवसाचा प्रसंग आहे. भगवंताचा सुंदर असा शृंगार यशोदेने केलाय. आणि प्रत्येक आईचा एक स्वभाव आहे. पोराचा मेकअप झाला, त्याला एकदम मस्त पावडर लावते, गुबगुबीत गोरं पोरग असतं. आणि माय काय करते, एक काजळाचा टिपका घेते आणि त्याच्या कुठं लावते, गालाला. एवढ्या गोऱ्या तोंडावर काजळाचा टिपका लावायची काय गरज आहे? याचं कारण असं आहे, माझ्या लेकराला कोणाची नजर लागू नये. यशोदेनं शृंगार केला आणि यशोदे भगवंताला सांगू लागले, तेरा किसने किया शृंगार सावरे, तेरा किसने किया शृंगार सावरे. आईचं प्रेमासारखं प्रेम या जगामध्ये नाहीच आहे महाराज. आईच आपल्या पोराला आंघोळ घालती, आईच आपल्या मुलाला कपडे घालते, आईच आपल्या मुलाचा मेकअप करते, काजळही तीच लावते. आणि सर्व झाल्यानंतर आईच आपल्या लेकराला म्हणते, माय माझा वाघ किती गोड दिसतो आहे ना. यालाच आईचं प्रेम म्हणतात. यालाच काय म्हणतात? आईचं प्रेम. बोल कन्हैया बोल तुझे में कौन सा भजन सुनावू, ऐसा कोई राग बता जा तू नाचे में गाऊ. एवढं सुंदर भगवंताचं वर्णन आहे महाराज. अशा अनेक लीला भगवंतानी केल्या. आता जगाचा मालक रांगायला लागला. रांगत असताना नामदेवराव वर्णन करतात, तळवे तळ हात टेक
भगवान परमात्मा रांगायला लागला. रांगता रांगता मोठा झाला, गल्ली बोळी फिरायला लागल्या. सगळ्या गोपाळांकडे पाहिलं, गोपाळांच्या तब्येती अशा वाळून गेल्या होत्या. देवाने सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि गोपाळांकडे पाहून देव म्हणू लागला, का रे पोरं म्हणले, काय रे देवा, अरे आपल्या चाकणमध्ये एवढे बिअर बार असताना तुम्ही असे वाळून का गेले? असं नाही म्हणला बरं देव असं नाही म्हणला, असं मला तुम्हाला म्हणायचं. तुम्ही लगेच हसून दे. अरे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले? गोपाळ रडायला लागले, देवा जेवढं काही दही दूध तूप लोणी येणार आहे तेवढं सगळं मथुरेला जातं, डेअरीला जातं, डेअरीला काही राहत. मग भगवंतांनी एक पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव आहे माखनचोर मित्र मंडळ. अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराम दादा, सचिव पेंद्या. देवानं सर्वांच्या खोड्या सुरू केल्या. या आलं तरी या रे लागे, अवघे माग्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे मनाला तो बरी. याच्याशिवाय हे चोरू शकतच नाही महाराज. तया विना नासी नवे दुसरी ऐसी. देवाची जी चोरी आणि तुमची माझी चोरी, आपण काही चोरू शकतो. आपण घरकुल चोरू शकतो, आपण एखादा हवे चोरू शकतो, काही काही धरणं चोरू शकतात, काही काही भूखंड चोरू शकतात. एक त्या बिहारमध्ये लालू आहे, त्यानं बैलाचा चारा सुद्धा चोरलेला आहे महाराज. माणसं 1947 पासून लोकांना जेवढं गट्टी हे वाळू जेवढं आवडतं तेवढं चपाती भाजी आवडत नाही महाराज. लोक काय खातील काही सांगता येत नाही. नाही काही खायला भेटलं तर गोरगरिबाची 13,000ची संडास का होईना ग्रामपंचायतीमध्ये खातात लोक महाराज. खाण्याची परंपरा बिघडून गेली. अवघड सांगतो. भगवंतानं जी चोरी केली, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तू का म्हणे येणे. आपण संसारातली चोरी करू शकतो, एखाद्याचं घर चोरू शकतो, शांत एखाद्याचं घर चोरू शकतो, जमीन चोरू शकतो, पण देवानं माणसाचं चित्त चोरेल. हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. हे गवळण म्हणे बाई त्याचा काहीच दोष नाहीये. तो निर्गुण असणारा जगाचा मालक या तुकोबरायने काय केला, आणि याला रूपावळे सवे तुकया मेला त्याने अगुण म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरे विठोबार कुमार. खातं बरं, खाण्याची गोष्ट आहे, खाल्ली पाहिजेत. पण ऐक ना यशोदे, दह्या दुधाचा नासुडा करते. जगातली कोणतीच अशी आई नाही की त्या आईला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटेल. यशोदा सांगू लागली, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरवाने ग, काय सांगता घराने गो गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी ग माझ्या खेळ, का लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. सावळा गे चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या डाल गजागे गोकुळच्या नारी. बिचाऱ्या नाराज झाल्या. गेल्या होत्या कृष्णाच्या खोड्या सांगायला, पण यशोदा त्यांच्याच खवळली. एका खालच्या कोपऱ्यामध्ये एक मनकर्णा नावाची गवळण होती. का ग ए गवळणीनो, गेल्या होत्या ना कृष्णाच्या खोड्या सांगायला? ती म्हणली, अगं गेलो तो होतो पण काही सबूत नव्हता. त्यानं माझ्या घरी या, मी त्याच्या हाताला पकडते, यशोदेकडे घेऊन जाते. आणि देवाला ज्या गोष्टीला चॅलेंज केलं ती गोष्ट देवाला करायला खूप आनंद. पेंद्याला फोन केला, पेंद्या किती नंबर वार्ड मध्ये राहते रे ती गवळण? वार्ड क्रमांक 14, रूम नंबर 420. चला तिच्याकडे. तिच्या घरी गेले महाराज. दही दूध तूप लोणी सर्वांनी खाल्लं. दया दुधाचा नासुडा केला. सगळे गोपाळ पळू लागले आणि भगवंत सुद्धा पळायला लागले. त्या गवळीला जाग आली आणि यशोदेचा हात, त्या बाळाचा हात पकडला कृष्णाचा. का रे कृष्णा, चाल तुझ्या मायकड. तुझी माय म्हणत होती ना सबूत नाही, चाल तुझ्या आईकड. देव रडायला लागला, ए माय एवढ्या वेळेस सोड ग, परत तुझ्या मतदारसंघात मतदान मागायला येणार. एकदा मला सोड, माझी आई खूप खडूस आहे ग, थोड्याशा लोण्यासाठी तिने मला उखळाला बांधलं होतं आणि तिला जर कळलं मी चोरी करतोय तर मला खूप मारल. पण नाही म्हणल्यानंतर यशोदे, चाल तुझ्या आईकड. फर 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 ओढत घेऊन चालली. मेन चौकात आली आणि सांगितलं, ए अगं 1 तास झाला, एकच हात धरला, जरा दुसरा हात धर की. दुसरा हात धरूच तर देवान तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला आणि देव गेलं पळून. आता ती बघायची त्यावेळेस तिला दिसायचा कृष्ण, आणि गावातील लोक बघायचे त्यावेळेस गावातील लोकांना दिसायचा तिचा नवरा. लोक म्हणे, बाई का पागल झाली का काय झाली, नवराच ओढत घेऊन चालली. आता तिला देव नवरा दिसत नव्हता, देव दिसत होता. भगवान परमात्मा चोर मार्गाने महलमध्ये गेले. यशोदा मंथन करत होती, देव खेळत होता. ही दरवाजात गेली, ए यशोदे, यशोदे दार उघड.
यशोदा मंथन करत होती, देव खेळत होता. यशोदा चालल्यानंतर देव म्हणतो, माय मी येऊ का ग तुझ्यासोबत? चालणार रे कृष्णा. यशोदेनं भगवंताला करवड घेतलं आणि दारू उघडलं. दारू उघडल्यानंतर यशोदेच्या करवड पाहिल्यानं, कृष्णाला पाहिल्यानंतर तिला घाम आला. बाई, यशोदेच्या कडेवर जर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोण आहे? खाली पाहिलं तिचंच कॅलेंडर मालक तुम्ही. अगं बावळे, 1.5 तासापासून तुझ्या सोबत आहे. इथं तर घामच आला. बाई, हाताला धरलं तेव्हा कृष्ण होता, नवरा झालाच कसा. एका झाडाखाली बसली, डोकं दुखू लागलं, कसं करावं काय करावं, झेंडू मामा लावता लावता देव प्रगट झाले. हे बघ बाई, याच्यानंतर मला धमकी द्यायची नाही, तर तुझ्या मागं कधी ईडी लागेल काही सांगता येत. धमकी द्यायची नाही, पक्षाच्या विरोधात बोला. तू जर का काही चुकीचा पाऊल उचलला तर तुझा कार्यक्रम लावणार. आता तरी तुझा नवरा झालो, परत जर तू माझ्या आईकडे घराने घेऊन आली, तुझा आजन सासरा होईल. माझ्या नादी लागायचं नाही. माझ्या जे नादी लागले त्यांचा कार्यक्रम लागलाय. रावण लागला, मातीत गेला, कुंभकर्ण लागला. ज्यांनी ज्यांनी देवाचा विरोध केला त्यांचा शेवट झालेला आहे. महाराज, देवाचा विरोध करू नका, देवाला मानू नका, पण देवाचा विरोध करू नका. महाराष्ट्रात असं झालेलं आहे महाराज, ज्या लोकांना चांगलं काम करून मोठं होता येत नाही ते नालायक चांगल्या लोकांना नाव ठेवून मोठं होतात. लायकी नसताना ज्ञानोबरायासारख्या संतांना नावं ठेवायचं, लायकी नसताना तुकोबरायासारख्या महात्म्याला नावं ठेवायचं. अरे तुमच्या पंजोबाचं नाव तुम्हाला माहित नाहीये. 400-500 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायला जाऊन, 700 वर्ष झाले तरी ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव आज अजरामर आहे. याच्यापेक्षा अजून दुसरा काय चमत्कार असतोय तुम्हाला साधू संतांचा. म्हणून भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. गवळण नाथबाबा वर्णन करतात. दुसरी आली धावत म्हणे ग बाई, काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा काना, कुटवर सोसू देंगाना. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई, काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीसी गाठ देवोनी, गाठ बाई कोणा सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कुटवर सोसू देंगाना. यशोदाकडे अनेक खोड्या आल्या. काही गवळण तर यशोदेला सांगू लागल्या, यशोदे कृष्णाला सागावे गोकुळी, राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सागावे गोकुळी, राहावे का जावे. एक गवळण आणि एक गोप्या भगवंताला कंटाळून म्हणे गोकुळात राहायचं नाही. गाडी बाईला माझ्या सामान भरलं, निघून चाललं. पेंद्याने फोन केला, ए कृष्णा, अरे ते खालच्या कोपऱ्यातली गवळण आणि गोप्या निघून चालला आपला पक्ष सोडून. काळजी करू नको, मी आहे ना. गाव सोडून 2 किलोमीटर जात नाही तर त्या गवळणीला एवढी तहान लावली देवाने, तिचा नरडा कोरडा पडला आणि ती आपल्या मालकाला सांगते, हे बघा मला खूप तहान लागली, मला पाणी प्यायचं. तो म्हणे, अगं 2 किलोमीटर झालं नाही, चाललं थोडं पण. नाही मला काही माहित नाही, तर मला तहान लागली. हा बैलाचा कासरा आवरून धर, मी पाणी घेऊन येतो. त्यानं कळशी घेतली आणि एका तळ्यामध्ये पाणी आणायला गेले. ते पाणी भरूस तर देवाने तिच्या नवऱ्याचं हुबेहूब रूप घेतलं. तसाच चष्मा, तसाच कोट, आणि तिला सांगितलं, हे बघ एखादा ₹100 येईल आणि तुला म्हणून तू माझी बायको आहे. ती म्हणे, तुम्ही वेडे झाले का, तुम्ही माझ्यासोबत असताना दुसरं कोणी येईल. डुप्लिकेट भगवान तिला घेऊन चालले. हे ओरिजिनल नवरा सुंदर ते ध्यान नेमकं धरणातून वर येत होतं. मी जिवंत असताना कोणा सांग चालली, आवाज आला, अगं मी हाय. हिला वाटलं मा नवरा जवळ बसताना ये म्हणतो, जशी खाली उतरली चप्पल काढली 2 त्या कानाखाली लावून दिल्या. जे खरं होतं ते म्हणे, गेली गड्या बायको, आता काही बायको भेटत. तो म्हणायचा माझी आहे, हा म्हणायचा माझी आहे. अशी परत एक तिसरं तयार झालं. असे 5 नवरे ती एकटीच. ही म्हणे, बाई मी पिक्चरमध्ये डबल रोल पाहिलं पण 5. तिला तर घामाच यायला लागला. जो खरा होता त्यानं गाडी वळवली आणि नंदबाबाकडे गेले. नंदबाबा, माझी पत्नी हो. हे चौघ कुठून आले काही कळत नाही. हे म्हणतात आमची पत्नी, आमची पत्नी. आता नंदबाबा म्हणजे देवाचा बाप आहे ना. आपलं पोरग किती बावळ आहे बापाला माहित असतं, पण बाप सांगत नाही. यशोदेला आवाज, यशोदे, यशोदे, अगं कृष्ण कुठे आहे. यशोदेनं सांगितलं, अहो मेदनकरवाडीला काला आहे, सकाळी 6 वाजल्यापासून बाबा तिकडे. नंदबाबाला कळलं हे आपलंच काट्ट आहे, दुसरं काट्ट एवढं विचित्रपणा करू शकत. नंदबाबाने 20 फुटाचा खड्डा खाल्ला. किती फुटाचा? 20 फुटाचा खड्डा खाल्ला आणि सांगितलं, ज्याची बायको आहे त्यानं पलीकडे उडी मारायची, बायको घेऊन जायची. ज्याची खरी होती तिथं डोक्याला चालत लावून बघू. 20 फुटाचा खड्डा आहे आणि उडी जर मारायला लागलो, जर खड्ड्यात पडलो तर बायकोही जायला आणि पायही मोडल. सिर सलामतो पगडी 50. अजून काही आपलं वय झालेलं. आता डुप्लिकेट होते, त्यांनी उड्या मारल्या. देवाला कळलं.
आता याचीच बायको घेऊन गेले. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या महाराज. आवरी आवरी आपुला काना नासियेल्या आमुच्या सुना. महिला मंडळी माया आता पुढं अजिबात जागा नाही. तिकडून जर पलीकडे बसता येत असेल तिकडे काहीतरी व्यवस्था असेल सावली ती बसा. आता पुढं जायला अजिबात जागा नाही. म्हणजे तुम्ही बरोबर जेवायच्या टायमाला आल्या. त्या बिचाऱ्या परेशान आहे सकाळी 10 वाजेपासून. त्याच्यामुळे तुम्हाला जिथं जागा भेटेल तिथंच बसा. विठ्ठल अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. बरोबर 11:45 एक तोत्री गवळण यशोदेकडे आली. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते बाई, सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते बाई, सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. यशोदा म्हणली काय सांगू काय लावलं. आम्हाला भूक लागली लवकर सांग. जात होते यमुना पानिया वातेत भेटला थावला दोईवल टोपी मैल पुछाचिन खांद्यावली कामला. अग ऐक नाही यशोदे. तेने माझी तेली तवाली मग मी तेथून पलाली. पलता पलता धतलून पललिंदोईची धादल फुतली. माझे दुलदे फुतले मग मी ललत बथले. तिकलून आले छालंग पानेन मला पोताती धलले. काय सांगू तू ते बाई, भगवंतानी केल्या. खोड्या वाढल्यानंतर यशोदा म्हणली भाऊ तू आता इथं राहायचं नाही. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. भगवंताला सांगितलं गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना. घेऊनी जाय खेळे नंदाचा काना, विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी. खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. तिथं सुद्धा भगवान परमात्मा शांत नाही बसले. तव दव 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 गडी आला तिखून डाव दिला झोकून. गेला गुडगावाकून गेला गुडगावाकून. किती करशील रे कुरखोडी कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी. नामदेव सांगतात मला 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 कसा सापडला सियाज आले तुझ्यावरी लाज. नाही तोडी सिलाज नाही तोडी सिलाज. नामा मने सकळ धन्य दामाजीचे कुळ. अशा अनेक प्रकारच्या खोड्या खेळल्या केल्या. आणि खोड्या केल्यानंतर देवा गोपाळांना भुका लागल्या. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. बहु केली वन वन पायी पिटी झाला अक्षीन. भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. आणि पहिला काळा माझ्या भगवंताने जो केलाय तो यमुनेच्या किनारी. बिभ्रत वेणुम जठर पडयो शृंगवेत्रेच्या कक्षे. वामे पान मशुळ कवलम तत्फलांगिलेषु. तिष्ठन्मध्ये स्वपरि सूर्यो हासयन् नर्मभिस्वै. स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञ भुग्वाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तोच काला माझ्या ज्ञानोबराय तुकोबराने एक जटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी. आणि तो काला सकल संतांच्या आशीर्वादामुळे आपल्या गावामध्ये. म्हणून त्या साधू संतांचं एकदा प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर तवती पालती दुधाने मनती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरे. तया विननासी नवे दुसरी आयसी सवे तुकया मेला तेने गुण आणला. मनती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरे. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो. काळाची गरज आहे. आज परमार्थाला खूप चांगले दिवस आहे महाराज. तुम्ही जर विचार केला तर काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात येईल. कीर्तन कुठेही ठेवा बसायला जागा नाही. आज सुद्धा आपलं ग्राउंड ओव्हरफ्लो झालंय महाराज. बरोबर आहे का नाही. परमार्थ खूप चांगल्या प्रकारचा वाढलाय. महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही यात्रा आहे त्या यात्रेत ते तमाशे बंद झाले ना. आता कीर्तन सुरू झाले महाराज. कोणाचा वाढदिवस असला तरी कीर्तन आहे. कोणी मेलं तरी कीर्तन आहे. कोणी मेलं तरी कीर्तन आहे. मी आता त्या दिवशी चासला सांगितलं चाकणकर बाबा दादा तिथं त्या लोकांनी तमाशा बंद करून कीर्तन ठेवलं. चासवाल्या लोकांनी. मी त्यांना सांगितलं
तुम्ही जोपर्यंत कीर्तन ठेवसाल तोपर्यंत तुमच्या गावात कीर्तन मी फुकट करील, 1 रुपया मानधन घेणार नाही. फक्त तुम्ही तमाशा ठेवू नका. कारण तमाशा ठेवून आतापर्यंत महाराष्ट्रात कोणी लय आदर्श कुटुंब झालं असं नाही. तमाशा पाहिजे लोकांच्या जमिनी गेले हे मलापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती. बर्बाद झाले लोक महाराज. कीर्तनाचे कार्यक्रम का ठेवायचे? निश्चित कीर्तनाच्या कार्यक्रमातून लोकांना चांगल्या दिशा भेटणार आहे. अरे कीर्तनकार जरी वाईट असला तरी कीर्तन सांगणारा ज्ञान कधीच चुकीचं नसतं महाराज. एखाद्या वेळेस माणूस म्हणून कीर्तनकार चुकीचा असू शकतो, पण कीर्तनकारचे कीर्तनातून ज्ञान सांगणारे ते ज्ञान तुकोबाराय ज्ञानोबारायचं ते कधीच चुकीचं राहणार नाही. म्हणून मला आनंद वाटतो आज तरुणांची संख्या परमार्थाला खूप चांगली उपस्थिती राहते. अरे पहिले ह्या जुन्या लोकांपाशी जातच नव्हते मला तरुण पोरं या 10 वर्षात. कारण की यांनी तरुणांना जवळ केलंच नाही. एखाद्या पोरांना जर टाळ घेतला त्या पोरांना तो टाळही फेकून दिला आणि तो टाळ आणि तो भजन आणि तू मर. आता तरुण कीर्तनकारांनी तरुणांना जवळ घेतलं महाराज. एक सांगू तुम्हाला, अरे कीर्तनकार गावात आल्यानंतर तरुण पोरं 5-5, 10-10 हजाराचे फटाके लावतात. हार एवढं सुंदर नियोजन आहे का? तरुणांना सुद्धा माहिती आहे की आज संप्रदायच आम्हाला घडवू शकतो म्हणून महाराज. बाकी नेते लोक तर काय घडवायचा विषयच येत नाही माणसाला. म्हणून माझी विनंती तुम्हाला, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व तरुण मित्रमंडळी. आणि आवडलं मला ह्या वर्षी प्रत्येकाने प्रत्येकाचं सौजन्य घेतलं महाराज. या सौजन्यामुळे सप्त्याची देणगीचं प्रमाण खूप कमी झालं. कारण की पुढच्या वर्षी सप्ताह करत असताना एखाद्यानं मंडपाचं सौजन्य घ्या, एखाद्यानं गायकाचं घ्या, एखाद्यानं पखवाजाचं घ्या. माझ्यासारखा गरीब कीर्तनकार असेल तर 4-5 जण मिळून माझं घ्या एखादा असं. म्हणजे प्रत्येकाने जर सौजन्य घेतलं तर सप्त्याचा लोड कमी होतो. दरवर्षी लोकांकडे काय वर्गणी मागायची, बरोबर आहे का नाही? पण वर्गणी देवासाठी जर नाही द्यायचा. अरे मुस्लिम समाजाचे लोक जर 100 रुपये कमवत असेल तर त्यातले 10 रुपये मस्जिदसाठी खर्च करतात. जैन धर्माचे लोक 100 रुपये कमवत असले त्यातले 30 रुपये धर्मासाठी देवासाठी खर्च करतात. तुम्ही खर्च नका का करून पण मंदिरातल्या देवपेट्या चोरू नका. एवढं जरी खूप झालं तरी बस झालं. परमार्थाला मदत नाही करता आली तरी चालेल, पण परमार्थामध्ये कमीत कमी काड्या तरी नका करू महाराज. माणूस उभा दिसतो पण माणसासारखा आडवा प्राणी या जगामध्ये कोणीच नाही. तुम्ही विचार करा, देवानं जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे. कुत्रा आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवी, म्हैस आडवी. फक्त एक उभं जन्माला घातलंय. देव तर डोक्याला हात लावून बसलाय. उभा असून एवढं आडवं चालतं. बाय चान्स आडवं असतं किती आडवं चाललं असतं. म्हणून माझी विनंती तुम्हाला, सप्ताहासाठी कार्य करा. राजकारण करू नका. करा काय राजकारण करायचं हे ग्रामपंचायतच्या टायमाला करा, पण सप्ताह आल्यानंतर सर्व गावातल्या लोकांनी, सर्व कुटुंबातल्या लोकांनी, सर्व जाती धर्मातल्या लोकांनी या आणि एकत्रित येऊन सप्ताह करा. एक सांगू तुम्हाला, निश्चित सप्ताहामधून लोकांना चांगले विचार, चांगले गोष्टी ऐकायला मिळणार आहे. म्हणून खूप सुंदर नियोजन द्यावे तेवढे धन्यवाद. तरुणांना फक्त माझी विनंती आहे, एवढा सुंदर नृत्य तुम्हाला मिळाला. तुम्ही अशा परिसरामध्ये राहता महाराज की या परिसरामध्ये लक्ष्मी पाणी भरती. बरं मी 2000ला ज्यावेळेस आळंदीत आलो होतो, अख्खं जंगल होतं महाराज. तिकडं कुत्रे सुद्धा येत नव्हते या जंगलामध्ये. तरी पण आज ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं MIDC झाल्या. देवानं तुम्हाला एवढा पैसा दिला, सगळं काही दिलं. लक्ष्मी पाणी भरते ना. आता फक्त तुम्हाला निर्व्यसनी जीवन जगायचं आणि देवाची सेवा करायची. किती भाग्यवान मंडळी आहात तुम्ही चाकणकर. एका ठिकाणी एका कुशीमध्ये ज्ञानोबराय, एका कुशीमध्ये तुकोबराय. ज्ञानोबराय तुकोबरायच्या मध्ये तुमचा जन्म झालेला आहे महाराज. अगदी काहीच अंतरावर माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्या थोड्याच अंतरावर भीमाशंकरासारखं महादेवाचं देवस्थान आहे. अष्टविनायकापैकी 5 गणपती तुमच्या जिल्ह्यात आहे. सगळं काही चांगलं आहे. अख्खा महाराष्ट्र पोचसाल एवढी ताकद तुमच्या मंडळीकडे महाराज. तुम्ही जर तुमच्या चाकणचा सर्वे केला तर कमीत कमी 5 लाख लोक बाहेरच्या राज्यातले, बाहेरच्या जिल्ह्यातले लोक तुमच्याकडे. हे ज्ञानोबराय तुकोबराय तुम्हाला दिलेलं खूप मोठं योगदान आहे. मग आपल्याला एवढं चांगलं दिलंय ना, आता फक्त देवाची सेवा करा. व्यसन करून जीवनाची बर्बादी करू नका. चांगले मोबाईल घ्या, चांगल्या गाड्या घ्या. साधी 4 व्हीलर कशाला घेतात तुम्ही? फार BMW घेऊन फिरा. काय कमी केलं? 2 गुण टिकली गाडी येते तुम्हाला. का कष्ट करायचं काम आहे का काय? पण जीवन चांगलं जगा. दारू पिऊ नका आणि तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याच्या लेकीबाळीचंही जीवन बर्बाद नका करू. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी दररोज सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात. राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर,
दिला तिने जीवनाला आकार, नबीची चांदणी तू ग, चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर, दिला तिने